त्याच्यामुळे ज्यांनाही ह्या प्रकारच्या वेन्स पायावर दिसतात त्यांनी व्हीनस कलर डॉपलर नक्की करून घ्या. आता या व्हॅरिकोज वेन्ससाठी कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्याबद्दल आपण बोलूया. तर सगळ्यात आधी कंप्रेशन स्टॉकिंग म्हणजे काय असतं, तर ते एक विशिष्ट प्रकारचे मोजे असतात. तर ते घातल्याने पायांच्या त्या नसांवर दबाव येऊन त्यामधले रक्ताभिसरण सुधारतं, रक्तप्रवाह सुधारतो. त्याच्यानंतर दुसरी ट्रीटमेंट अवेलेबल आहे ती आहे स्क्लेरोथेरपी. याच्यामध्ये एक इंजेक्शनमधल्या सुईने एक द्रव त्या नसांमध्ये सोडलं जातं आणि त्याच्यामुळे ती सुजलेली फुगलेली नस अगदी नाहीशी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्याच्यानंतर तिसरी ट्रीटमेंट म्हणजे लेझर थेरपी. लेझर थेरपीमध्ये काय करतात, तर त्यामध्ये लेझरने किंवा एका विशिष्ट कॅथेटरने तीव्र उष्णता त्या नसेमध्ये सोडली जाते आणि ती नस बंद केली जाते. त्याच्यामुळेही ज्या चांगल्या नसा आहेत त्यामधून रक्तप्रवाह व्हायला सुरुवात होते. आता चौथी ट्रीटमेंट म्हणजे स्ट्रिपिंग थेरपी. स्ट्रिपिंग थेरपीमध्ये त्या ज्या फुगलेल्या ज्या नसा आहेत त्या छोट्या छोट्या पार्टमध्ये कट करून काढून टाकल्या जातात. अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या उपचार पद्धती या व्हॅरिकोज वेन्ससाठी उपलब्ध आहेत. आणि आता आपण होमिओपॅथिक उपचार पद्धतीबद्दल बोलूया. तर होमिओपॅथीमध्ये व्हेरिकोज वेन्सवर खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत आणि त्याच्याने जर तुमच्या व्हॅरिकोज वेन्स फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये असतील तर नक्की बऱ्या होतात. तर तुम्ही होमिओपॅथिक उपचार पद्धती ह्या बाकीच्या सगळ्या उपचार पद्धती सुरू करण्याच्या आधी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला अशा प्रकारचा त्रास होत असेल, व्हॅरिकोज वेन्सचा त्रास असेल, तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी डॉक्टर प्रतिभा. पुन्हा आपण भेटूया नवीन आरोग्यविषयक विषयाबद्दल. थँक्यू.